शस्त्र 108 गवळणींचा मेळा थाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करा आणि त्याच्याकडून आशीर्वाद घ्या.
ठीक आहे देवा, पण कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकूम आमचा, कायदा तुमचा. ठीक आहे तर देवा, तुम्ही जा कुंजवनात. येतो आम्ही मी. बघतो. 16 सहस्त्र 108 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघालाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशिंदन घेण्याची जबाबदारी कृष्णदेवांनी माझ्यावर सोपवले. पण ही एवढी भली मोठी कामगिरी माझ्या एकट्याच्याने पार पडेल असं मला काही वाटत नाही. तेव्हा माझ्या जोडीचा वाकड्या आणि पेंद्या यांना मी जरा बोलावून घेतो. अरे पेंद्या रे पेंद्या, अरे वाकड्या रे वाकड्या, अरे इकडे ये इकडे ये. अरे काजूवर गेलास का? इकडे ये. अरे लवकर ये इकडे कामगिरी आहे आपल्यावर मोठी. गंमत झाली. काय तुला सांगू, सकाळी सकाळी उठलो आणि बायको मला म्हणायला लागली आता ह्याला टाकायला हवा. काय टाकायला हवा? कुठं? अरे माझ्या पोराला सालेट टाकायला हवा. पोराला टाकायला हवा म्हटल्याबरोबर मी म्हटलं त्याला निघव, त्याला शाळेत टाकून येतो. आता त्याची 2 वर्ष झाली, कोरोना होता, तशी शाळा उघडले. निघव मी नेतो तर खरा. झालं कधी कधी झाला तुला माहिती नाही? काय माहिती नाही, अजिबात नाही माहिती. पत्ता तरी राहिला अभ्यास करतोस तुला काय माहिती? चालू चाल तिकडे. अरे हा असा बसा त्या बायकोन निघवला, बायकोन निघवला आणि त्याला थेट आपल्या शाळेत घेऊन गेलो. शाळेत सोडला तर बाईने आपल्या त्या पोराला हिंद करायला सांगितले. बायकोन शर्ट घातला त्या पोराला माझा
कालपर्यंत बाईने सांगितलं इन करायला पोरगा माझा गेला इन करायला. अरे गुलामान चड्डीच नाही ना काय तुला सांगू चड्डी घातलं तर नाही तर ना तसाच आणला घरी आणला त्याला परत घरी आणला. मग त्याला दम बिम द्यायला हवा बा चड्डी घाल दम द्यायला होता. चड्डी घरी कशी का होती चड्डी बांधत तरी होती ना चड्डीच नाही घातला त्यानं नव्हता ते त्याला सांगितला दम द्याला अरे बा चड्डी घाल तर काय पोर घालीनच नाही. तुला माझा पोर एवढा डांबीस आहे ना काय सांगू तुला डॅम्बिस अरे पुदामा तुला काय सांगू दम दिला आणि कशी चड्डी घातला पण चड्डी घालताना बायको त्याला म्हणली अरे गुलामा चड्डी घाल नाही तर तुझी लोक मुंबई बघतील. मुंबई कधी गेलो होतो पोरगा पण एवढा डांबीस त्यानं मुंबई शब्द बरोबर लक्षात ठेवला. मुंबई शब्द अगदी बरोबर लक्षात ठेवला. घराच्या बाजून अशी वाट माझ्या त्या आपल्या गवलनी जात होत्या घराच्या वाटण आणि हा पोर माझा गोट्या खेळ अंगण्यात गोट्या खेळ त्या गवलनीने विचारली अरे मुंबईला जायचा रस्ता कुठे रे मला विचारले आणि ह्यानं पक्का लक्षात ठेवला मुंबईला जायचा म्हटल्या बरोबर त्या गुलामान होती ती पण चड्डी खाल्ला बघा माझी मुंबई काय रे पोराला करशील डोकतो नाही लय डांबीस आहे लय डांबीस आहे छान डांबीस आहे तरी पण पोर काय तिथं थांबलेला नाही. गवलनी म्हणतात मला मोठ्या मुंबईत जायचं आहे मोठ्या मुंबईत जायचं आहे मुंबईत जायचं म्हटल्या बरोबर पोर काय एवढा डांबीस त्यानं लक्षातच ठेवला नव्हता मुंबई शब्द. कारण ते आता टाइम किती झालाय 4:30 झाले म्हणजे त्याला घरात कलर होता म्हणजे असं संध्याकाळ झाली असं म्हणत होता रे तुला समजल म्हणून सांगतोय रे. 4:30 झाले 6 वाजेपर्यंत माझे पप्पा येतील ते म्हणतील तुला मोठी मुंबई दाखवतील. हा ब्या पोराला नेऊ कुठं आणि सोडू कुठं कसा आपटू त्याला काय समजला नाही त्याला वाटोला करून टाकला. अरे काय अरे सुदामा एवढ्या घाई बोलवलंच तरी कशाला काय सांगू या रवी राटेच्या काजूवर आहे ना फणस लागले होते. हा गुदा म्हणतो वरती गेला फणसावर मी गेलो आणि हा खाली मी कॅच घेतो खाली फणसाची कॅच घेतो खाली फावडे टाकलाच नाही दातावरच पडला दातावरच पडला हे पुढे आले बघ टाकून दिला दातावरच पडला. मग आता काय तू आम्हाला एवढी कामगिरी तरी कसली काढली. अरे आपले कृष्णदेव आहेत ना त्याने आपल्याला एक मोठी कामगिरी सोपवली मोठी आता गवळणी पाण्या बिड्या लावायच्या आहे का 16 सहस्त्र 108 गवळणी तोला थतल 16 सहस्त्र 108 आधी काय समजतंय काय मला काय कळत नाही तुला काय तुझ्या आधी जीभ पोचली तुम्ही लोकांनी बोलता त्या गवळणी मथुरेच्या बाजारात निघाले त्यांचा रस्ता अडवायचा आपल्याला अरे पण बाबा तू हा एवढा कोट बीट घालून आला सगळा शायनिंग मारायला आला अरे माझ्या ऍक्टर नाव बोलवलं आधी वाकड्या तर काम करी त्याला फुलं वाढवायचा यांना आलं आपण जायचं मला फुले तुम्ही फुले वा मी काय म्हणतो तिथं काय खायला पोटाला बिटाला हा भेटेल ना. अरे ते इथं दुर्गुले काढलेला ना तर बांधावरच पडला सगळा फुटला घरी गेले माती लागलेली गरज खाय आणि आटल्या समजून गरज खाय उद्या अक्कचे अक्के पडतील काय रे बोवायला सांगू मग काय
काय आता कामगिरी करायची म्हणतो कामगिरी करायची. बघा हा करूया ना. काय मजुरीवर आहे का कॉन्ट्रॅक्ट घेतला जातो? हा कॉन्ट्रॅक्टवर. हा? महिन्यावर आहे, महिन्यावर. चल मग जाऊया. जाऊया चला. चला मग चले वाकड्या कामगिरी करायची. पट्टेकराचा फोन आलाय तिथं. तुला नेल बुट्टीवर. आता चला मुंबई. हा? हा, चल. पट्टेकरा बाय बाय. ठरवलं तर खरं पण आपल्यापैकी एकीला सुद्धा रस्त्याची माहिती नाही. अगं अभिराज मम्मी तुला तरी माहिती आहे का? अगं मी असते मुंबईला, मला तर अजिबात माहित नाही. आता करायचं ना. अगं संगीता तुला तरी माहिती आहे का? नाही का मला तर मुळीच माहित नाही. आता काय करायचं? माझ्या माहितीची एक जुनी जाणती म्हातारी आहे, मावशी म्हणत तिला हाक मारून बघूया का? बघ मग येते का ती, कारण आपल्यापैकी सगळे नवीन आहे. आपण पण नवीन हाक मारून बघते. अगं म्हटलं मावशी, काय मावशी? अगं काय करतेस?
काढलं होतं अगं मावशी काय गेलं कुठं सर्व माझं गंगे काजून आले माझ्या अर्ध्या रस्त्यात काय एवढं तुला काय लाकडं तर आणलीस काजूवर गेली होतीस की 4 भाऱ्या काढल्या होता एक घेऊन आलोय बाकी आता मोडेकर घेऊन जातील सर्व काय काय एवढं काय काम काय करणार आम्ही सर्व पोरे मिळून मथुरेच्या काजू का खाते नको ना पण गप बस जरा दम खावते मला काय तू पण मला काय तू दुसरा काम आहे तिकडे गांध्याचा गुरका नव्हता 4 बिया जास्त काढल्या असत्या मी बोल बोल आता बोल अगं आम्ही सर्व पोरे मिळून मथुरेच्या बाजरी जायचं ठरवलंय हा मग जा मला कशाला बोलवला आमच्या चौघींपैकी एकाला पण राहा मथुरेचा घाट रस्ता माहिती नाहीये माहित नाही मग आता कशाला उगाच अगं तू जुनी जाणती माणूस आहे ना म्हणून तुला आम्ही हाक मारलं तू जा घोच आहे ना तुझो नाही ते बोटीवर गेलो आम्ही सर्व बायानी म्हणून जायचं ठरवलं ते पोलीस माणसाचं काय चालणार मी पुरुषाशिवाय जात नसताय बघ आता काय करशील ही बघ रास्ते बघ कशी पुरुष बाय 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 परवा बघितला वाकणात आणि आता लागते भाई दोन्ही दात काय तर समजावं आता मावशी अगं मावशी आपण मला रस्ता पण माहित नाही ती बघ आता माझी नाही जाऊ बाई किती लेट आली बघ शुभांगीला सांगते चल माझ्याबरोबर चल तरी पण येत नाही काम आठवलं म्हणून बाकी जाऊन आले परत शुभांगी काय तू शुभांगी शुभांगी तिची जाव पाहिजे तिची मी का डोंबरवाटा खाली आणलं वाटतं असा म्हणतो शुभांगी आणि कोण ग मी वनिता वनिता आणि धाकटी मधली कुठं आहे बदली गेली सो काल मला तिला जाम कालवाचा येड बघावा तेव्हा पाण्यात खाली काय मग जायचंय बाजाराला म्हणताय हो मावशी म्हणताय जायचंय आता काय तुम्ही तोंडाकडे बघून तर जावसाच वाटते चला जाऊया आपण तुला रस्ता माहितीये मलाच ना या माझ्या पाठून या काटे कुठं आहे चौकात या जमशील ना चौकात ये अरे राजे थांब चाललीस बाजाराला जायचंय तिथे गेल्यावर मला लोक विचारतात काय आणलंस बाय काय काय मी काय सांगणार सांगा काय काय कोणी घेतलं मला सांगायला नको कोणी घेतलं दही कोणी घेतलं तूप आता आंब्याचा सीझन चालू झालाय कोणी घेतलं आम्रखंड घेतला असेल आम्रखंड घेतला फुकट भेटत ना तच घेणार हसा ना फुकट एकेकान सांगा कोणी काय काय घेतलं मला अगं मावशी काय नाव बोललीस तुझं वनिता 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 ती फणसावाली पंचावाली वरून तिसरी वरून तिसरी मी पंचावाली घेतलाय दही घेतलंय दही दही पण दहीच भेटला तुला मग काय निमकरंगाचा घेतलाय गायतात मग पण क्वालिटी आहे क्वालिटी आहे तर खाल्ल्याशिवाय नाही समजायचा माझ्यात काय ऐकाय बघता आधी सोय नाही तू ग मी घेतलं बघ दूध कोण तू आधी ती सांग मी संगीता कुठली ग 4 5 5 आहेत कुठली ती सांग संगीता नेमकं पाटावरची बाय सासवाला आणलाच आहे ना आधी हा ती नाही मग या पण नाही आली
जीव कसा राहील तिचा? हा? उद्या लोकांना विचारेल तिकडं काय झाला, कसा झाला, कोण काय केला, मग सांगणार कोण? एकटीच सांग, आम्ही काय यायचा नाही तिकडे. तू मावशी मी शुभांगी. वरची पेटीवरची तू ना? झाडा मागली. झाडा मागली का? ते बोराचं झाड आहे नाही का घराच्या मागं? बरोबर. पुढे जांभलाचा. हा बरोबर. 2 झाडाच्या मधली तू. तू काय घेतलास आहे? आंब्याचा रस, आमरस. तू तर मुंबईला असते, तिथं कुठं आंब भेटलं तुला? आता आंब्याचा सीझन आला ना म्हणून माघारी आले. सीझन आला पण आंब कुठला आणलं? आंबे गेले होते वरच्या वाकणाच्या बागेत. बरोबर, पाटलाच्याच चोरणार तो आंबे. तो असतो कुठं दुसरीकडेच भटकत, तुला भेटणार इकडे आंबे. बरोबर. तू काय घेतलं? आता मी घेतलं दूध विकायला. दूध घेतलास? तू दूधच घे, बाकी नको काही. मग जाऊया. काय झालं? का काहीतरी इकडं लोखंड घातला का काय घातला काय? माझी नवऱ्यान गेला नाही, नवऱ्यान. दिल्ली वर्षी काय? दिल्ली वर्ष नाही, मुंबईत असतो नवरा. लोखंडापेक्षा दर वाटतंय. मग काय जाम भारी आहे. मी आता चाललाच जरा नाव बिवा जरा घ्या नवऱ्यांचे. लादा वाटतात का तुम्हाला? लाज वाटतात. लग्न होऊन भरपूर वर्ष झाली, आता कुठे जाऊ यायची परत? मग काय फिरता जोडीन तेव्हा नाही लाज वाटतात काय? ते चालतं. लाज वाटेल का? का नवऱ्यासोबत फिरायला काय लाज आहे? आमचं मी तर नाही बा कधी फिरले, मी दुसऱ्यांच्याच बरोबर फिरले. सवय नाही ना मला अशी. नाव घेतलेलं आहे घेऊ म्हणते. त्याला घे. इकडे पुढे ये, जरा पुढे ये. काय कोपऱ्यात काय करते? पुढे ये. ऐक तर, यमुनेच्या काठी कानं वाजवत होता बासरी. सासरी यमुनेच्या काठी कानं वाजवत होता बासरी चा आवाज ऐकून मी पळून गेले माझ्या सासरी. सासरी मग माहेर कुठला तुझा? इथलाच माहेर इथलाच, खालचा म्हाडातला. आणि सासर बाजूचा. बाजूचा. बरा जवळचा जवळ बघितला काहीतरी तू. पाऱ्याच्या इकडं आणि पाऱ्याच्या तिकडं, बस तेवढाच. तू ग मी गो ना म्हणतेस. तर घे. लावलाय मोठा एवढा कुकू, लावलाय मोठा एवढा कुकू. दाखव दाखव. हा काय, हा बघ. बरं काहीतरी दुसरा सोना पण लावलात लावलाय त्याला. मोठा एवढा कुकू आणि कृष्णरावांचे नाव घेते, मला म्हणतात सकू. आत्ता खालची सकू. त्याचे पाठी आहेत मोठा चिकूचा झाड. ती सकू काय? तू तू कोण? संगीता. हो हा, पाटावरची नाही तू. आता आम्ही जात नाही ना पाटावर पाणी आणायला, म्हणून जास्त काय येत नाही. बरोबर. काय म्हणतेस? नाव घेतेस आहे? आता आम्हाला तुमच्या सासूला सांगायला लागेल सुनन नाव नाही घेतला. विठ्ठलाच्या मंदिरात हळदी कुंकाचे आरास. हा, वरच्या मंदिरात. बरोबर. विठ्ठलाच्या मंदिरात हळदी कुंकाचे आरास. रवींद्ररावांचे नाव घेते मी त्यांच्यासाठी खास. माझा खास. अख्खा गाव फिरत एकदम खास तूच. माहित नाही. बरोबर. आणि तू घेऊ मावशी म्हणतेस? आता घे ना. आता बाकीच्याने घेतली. खूप दिवस झाले ग, पण नाव घेऊन म्हणतेस? घे आता. काय पेटीवरची आहेत ना, वरची काळी 4 आणि पांढरी 5 मध्येच नाव घेतो. पेटीचा ध्वनी पडता कानी. ऐकलंस का? ध्वनी? पेटी, हा ध्वनी पेटीचा ध्वनी पडता कानी. कानी. आणि माझं कान फुटलंय का आधीच सांगतोय तुला. नको घेऊ का? नाही तू घे, पण माझं तर ध्वनी बनी याचा तर काय संबंध नाही. करण्याजवळ असं लावशील ना तेव्हा जरा जरा ऐकायला येतं मला. मग तू ते हे काना घातलंस, कानात घालतात ते? काय इयरफोन? हा. कान फुटतात त्यानं कुठलं माझं. आपलं मोठे डॉल्बी लावायचो असो मी, त्यानं कुठलं. मग घेऊ आता परत नाव. घे घे घे. पेटीचा ध्वनी पडता कानी आणि शांतारामरावांचं नाव घेते, त्यांची झाले मी अर्धांगिनी. हा बरोबर. पेटीवरच बसले ना ते. सूर सूर असे करताना काहीतरी आवाज तर येते नाही, फक्त पॉ सूर एवढाच. बरोबर. मग काय जायचं? हो चला. झाली ना नावाला तुमची? मुराडला मोठा झाला तर या पाठवून. मला बाहेरला दुखता आहे, मला कपडा दुखता जाम.
माझ्या नवऱ्याचं नाव मग काय मी किती जुना झालाय माझ्या नवऱ्याचं काय नाव घेणार घे एका दुसरा असेल ना पहिलं. माझ्या नवऱ्याचं नाव आयता गो. तुझे नवरे भरपूर होते ना म्हणते. आयचाच गो. मी सगळं बोलतो ए आईच्या गोवाला बोलवा असंच सांगतो मी. मग एका दुसरा घे ग मावशी, आता एवढा करू नको करू. असं म्हणतेस. आता काय सांगू कोणाचं नाव घेऊ. आठवायला लागतं गे. आठाला झालं ना. शेवटून तिसरा घे. शेवटून तिसरा. हा त्याला जवळचा येईल नाही म्हणजे बरोबर. त्याला जवळचा ठीक आहे. यशवंतरावांना नमस्कार करते वाकून. यशवंतरावांना नमस्कार करते वाकून. आनंदरावांचे नाव घेते 4 गडी राखून. 4 गडी 3 पाठवून तिसरा सांगितलं ना. अच्छा अच्छा चालले. म्हणून होय. मग बापरे बापरे भरपूर गाडी आहेत तुझे मग. कोणता बोलला. मोरू आतिशकर काय. मोरू आतिशकर आता हा कितवा आहे मला बघायला लागेल. आतिशकर नाव घेऊ म्हणते. हा येता बघा. गुलाबाच्या झाडाला येतात काटे आणि फुले. गुलाबाच्या झाडाला येतात काटे आणि फुले. मोरू भाऊन बरोबर झाली मला 4 मुले. 4 तरी पण एवढी ठणठणी. तयार आहे पाचवा. जाऊया काय बदल. मला पाहायचं नाही. पटापट कर पटापट कर. बघ गे पोरीनो. थांबा थांबा थांबा. आता एवढा मोठा घाट आपण चढलेला खरा. अजून किती बाकी आहे बघितलात. भरपूर आहे मावशी. मग आता कसा जायचं सांग. अरे मावशी कोण काढमळ नाही. बघ मला गाण्यात काय फरक पडत नाही. गाणं म्हटलं माझी पावलं. माझ्याकडे माझा दुसरा दवा आहे. तुम्हाला चालेल काय. बघ बघ माझ्याकडे दवा आणलाय बघ. ठीक आहे. तुला बघ एनर्जी बघ. काय कुठून मावशी? पण असा घ्यायचा फक्त लगेच. मावशी विमल आहे का विमल. विमान नाही परवडत नाही मला. तंबाखू बरा आता असं तोलला की टाकला तोंडात. संदीप छाप. संदीप छाप तुला बरं माहित. आमचे आणतात ना घरी. तुमचे पण असतात काय. बरं आहे. उद्या सांगता किसे तपासायला. तर आता काय म्हणतेस. एक गाणं बिना म्हणा जरा. एवढा घाट चढायचा आपल्याला. मावशी सर्वांचे पण सर्व आमची इच्छा आहे की तू गाणं म्हणावं जुनं पुराणं. मी कसा गाणं म्हणणार. आपण हा बघा बघ माझ्याकडे आता काढून ठेवायला लागेल. बोल का मावशी. काय थांब जरा. आम्ही काढू का या. काढ काढ. हा का का बघा काढा सावकाश काढ बघ. हा आतमध्ये माझा चष्मा या. माझा ऑपरेशन झालाय. बघ चष्म्याशिवाय फिरत नाही मी. मावशी सांभाळून ठेवते ते. हा पाठी ठेव पाठी ठेव. तर गाणं म्हणू म्हणता. तुम्ही नाचाल बघा. नाही नाचलाव तर मी येणार नाही. इथून अर्ध्यातून परत जाईन. ठीक आहे चालेल चल. नाचू दे नाचू दे नाचू दे नाचू दे मावशीला. कवटी बाहेर आली वाटतं डोकऱ्यात. नाही नाही मग एवढ्या एवढ्या कशाला मारल्या. कवटी बघा आहे का दिदी. तिकडे पळायची रस्त्यातच. बसवता ना बसवता. हा बघ बघ. हा चल बसली. गेली का? गेली गेली. मला इथं ठेवायचा विचार होता का काय तुमचा. लागली उड्या मार. दिवस आठवलं मला. जुन्या दिवसात असाच मी नाचायचा. काय बघशील पोरी बरोबर. अजून माझ्या बरोबर 4-5 जणी गेल्यावर एकटाच झालाय आता. मावशी हे आम्हाला जमणार नाही नाचायला तुझ्यासारखं बा.
आणि तुझं एवढं पोट का वाढलेलं बघ बघितलं ना पाठवाय तरी पण असे नसतेच मावशी. म्हणजे काय असेच 4 झाले नातून मग आणि अजून तयारी हा ह्या वयात म्हणजे आमचं ऑपरेशन काय नाही ना काय गडबड होते कधीतरी एवढी एवढी मोठी गडबड झाली. होय होय तरी पण अजून मावशी वडील आहे. ह्याला पण सांग एकट्याच्या कानात काय फुटफुसत त्यांना पण सांग अगं, मी म्हटलं एवढ्या वयात झालं तरी मावशीची तब्येत ठणठणीत आहे असं बोलले. एकटा झालं नाही 7-7 लागतात 7-7 आता तुम्ही जायचं आहे तुम्ही गाणं म्हणताय का तुम्ही दुसरा मी म्हणू आम्ही म्हणतो हा आम्ही म्हणतो म्हणणार आता कशा आला
कुठला का मावशी? जितू हातीसकर सारखा आवाज येतोय, रागावलाय नाव नाही घेतला म्हणून. होय होय तलीतून आवाज हा म्हणतोय नाव नाही घेतलास. मी कितवा, तिसरा, चौथा, पाचवा नावच नाही घेतलास. घेऊन टाक मग हे. थांबा. मावशी नाव घेते हा मावशी. नाव म्हणजे लोकांना कळायला पाहिजे ना कुठं कुठं आहे. नाव तरी करता घे. हा नाव घेता. हे ऐका पुढच्या तुम्हाला पण घ्यायचं आहे पोरीनो. गंतनीचे काळे म्हणी गंतनीला जोडिले. नक्की जोडलेच काय जोडलं नाही ना? तोडायची सवय नाही मला, सगळ्या नक्की जोडता काय? मी. जगला जोडते सगळा बघा. गंतनीचे काळे म्हणी गंतनीला जोडिले. जितो हातीसकर तुमच्यासाठी 7 जण सोडिले. अरे मावशीन 7 सोडला हा. आणि असं घेतला नव्हतं तरी किती हिसाबच नाही, हिसाब नाही, त्याचा हिसाब हिसाब नाही? मागू नका. तेव्हा हा मागणं पुन्हा सुटलाय. अगं ए मावशे मावशे कोण ग तू? अरे कोण र तू? मला ओळखलीस नाही अजिबात नाही. तुला आगरी कोली आलाय काय? हा? आगरी कोली टोप्यावाला, तसावाला टोपा. अरे सस्यावाला टोपा न मग? हा जर पिकली बिकली ही नेपाली वरची नाही ना मी कांद्याची. लहानपणी इकडे आला आणि इकडं म्हातारा झाला. इकडं झालीच बघ इकडं कांदी. म्हातारा सगळा बालपण सगळा इकडच गेला माझा. पोट पण इकडच वाढला. इकडच. अगं ए मावशी ही तू साडी कुठली नेसलीस? साडी होय कुठली म्हणजे पिंजरा 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 साडी. पिंजरा आहे, पिंजरा. त्याच्यात पोपट घुसते ना पिंजऱ्यात. जागा आहे, एवढे. बघ हाय, हाय, जागा आहे, हा जागा आहे. जागा आहे. बघ दरवाजा उघडा ठेव. होय होय. हाय हाय. हा कोण गोंतेवाला आलाय? गुलका इकडे चंद्राच्या बागेतला काय कांद्याच्या पोती घेऊन आलास का काय? नाचते पण भारी. मावशी तू याला ओळखलीस? गोंतेवालाच वाटते बाकी. मला तरी ओळखलीस काय? आगरी कोलीत. आगली गोरी आगरी कोली. ओळखलीस? हा ता नक्की? नक्की नक्की. अगं, मला तर वाटत नाही तू ओळखलीस रे. काय मी लहानपणापासून इकडेच आहे, मी सगळ्यांना ओळखता. नक्की नक्की हा बोलत तुला नाही बघ, माहितीये? बघ. याला मला पण माहितीये ओळखता. आपण मराठी शाळेत असताना दोघं जायची. हा पावसात एकच छत्री आपल्या असायची. एक छत्री बिना दांड्याची आपण ती एवढी होती. बरोबर. तेव्हा लगोऱ्याने खेळायचं. हा बरोबर. आपण तू एवढी झालीस मी एवढा झालो. हा मग आपलं खेळ कुठलं आलं? आता कुठल्या डॉक्टर. तपास जायचा. ओळखलीस ना? ओळखली मला सांगायचा तू जात तपासता मी. हा. बरोबर बरोबर. तुला एकदा सलाईन लावली होती ती. होय. हा. डॉक्टर इकडे सलाईन लावतात. तीच ती. मग मला सांगितलं वेगळी सलाईन नाही इथं लागणारच नाही. नाही इथंच नाही लागणार. मग काय सांगू आता कुठं सलाईन लागली मला. 4 दिवस बेशुद्ध होता मी. शोध अजिबात नाही. मावशी मग ह्या पोरी कोणच्या तुझ्या सगळ्या? माझ्या हा तिकडे बघायचं माझ्याकडे बघा. बघायचं नाही. तुझ्याकडे बघा. माझ्याकडे बघा. तुला सांगता ह्या पोरी एवढ्या डांबीस आहे ना एवढ्या डांबीस आहे माझ्यासारख्या तुझ्यासारख्या माझ्यासारख्या माझ्याच पोरी तुझ्यावरच गेल्या. माझ्या. त्या रवी राटेच्या वाड्यात आहे ना हा सकाळी शेणाला जातात. बरोबर. याच्या आयशी शेणाला जातात ना ह्या मागणं बॅटऱ्या दाखवतात. का हा बॅटऱ्या का शेण दाखवता? चोरायला शेण भेटत नाही ना आईला. मग म्हणजे आपल्याला नुसत्या मशीन बॅटऱ्या कमी आहे. दाखवतात. ही आहे ना हा, ही ही. रवी राटेची फतमा. अच्छा का? हिला फक्त शेण भेटतं वाटतं फुकट. फुकट ही रवी राटेची फुकट. फतमा. हा ही ना? सुनील दावडेची यजमा. आईला. ही यमुना. आणि तुमची? हा? ही पत्याची मराठीला जाऊन कोण र बाबो? ही माझी मोठी पोरगी आहे, मोठी पोरगी आहे. मोठी पोरगी आहे. बेकार आहे. बेकार आहे काय? चावून चावून खाय. जाऊन खाय. चावून खाय तुला. किती आहे मावशे पण सगळ्या तुझ्या पोरी आहे ना हा. पांढल्या फुतूक. पांढल्या फुतूक. अच्छा, मी आता नाही शिकवलाय. नाही शिकवलास? मी नाही फुतूक नाही मोठा आवाज काढा सांगितलाय काय. बॉम्ब सोडायचा. आता फुतूक बितूक अजिबात करणार नाही. बघायचं काय बघायचं पुढे ये ग. नको इथं वाज बी झाला ना सगळी पळून जाते हाय ते पण. माझ्या पोरी नसतील हा? दुसऱ्या शेण तोरणाऱ्या असतील काय फुतूक करणाऱ्या. या जर मला पुन्हा या वाड्यात दिसल्या या डालग्यात शेण असतं ना तेवढं ह्याच्या अंगावर होतीन.
हा परत या वाड्यात दिसता कामा नाही. ही लय नाबीस आहे. ही आवऱ्या वाड्यावर येते. अशी मागं आई म्हणते अबा इथं पोव आहे. आई, अबा इथं पोव आहे. दाखवते बॅटरीने. काय तिला सांगू, परवा असतात त्या आयशीला घेऊन गेली, एवढी शेणा जमवली हावऱ्यासारखी जमवली आणि घरी येऊन बघतात काय सगळ्या त्या शेणीच आणली. एक पण नाही. सगळ्या शेणी. चांगल्या शेणी. शेणी काय कुठं न्यायच्या होत्या कुठे देणार. काय माहित काय शेणी घेऊन दाढबीर वाजली हो का. दाढबीर नाही, शेतीच नाही आमची इकडं. अगं मावशे काय म्हणत बोल, काय म्हणते माय दमलाय. दमला म्हणजे ह्या पोरींना कुठून मी आणला माहिती काय. बाजारी जाता येणार नाही. आम्ही आद्यावर गेलेला 15 पासून वर गेलेला आहे. आता आम्ही थोडासा चाललेला ना की जाऊ. पोरी दमल्या म्हणून जरा म्हणतात आय विश्रांती करताव, मावशी विश्रांती करताव. काय ना मथुरे बाजारी अजिबात जाताच येणार नाही. हा रस्ता आहे ना प्रतिबंध आहे. काय बंद बोलला. प्रतिबंध. अरे हा प्रतिबंध आहे. ऐकू येत नाही. माझी जोडी याच्यावर जमणार ना. बंद घे बिलाक तिला बिलाक. काय बघ, काय घातला नाही बघ. माझ्या जी ऊत आहे. हा मग तुला काय ऊत कसा काय. अरे कडेवर गेल तुला ती. मावशी तुला बाजारी जाता येणार नाही. आम्ही जाणार. हा बघ आम्ही चाललो बघ. जाणार? जाऊ बाजूला जाऊ. चला का पोरी तू कुठल्याही रस्त्याने गेलीस तरी 3 मार्गाचे रस्ते करून आम्ही इथं उभे आहोत. मी जातो बघ आता कसा कोण अडवतो. सोयीचा पाठवून तयार आहे मग. ये माझ्या पाठून ये. माझ्या पाठून ये. कोण नाही अडवणार, मी आहे ना पुढं. ये माझ्या पाठून. आले मावशीला काय लागलं ना आले फटाफट ये. काय पडते का मारतेस का पाठवून. दगड मारतेस काय. नाही का मावशी. काय मारतेस काय. आपण बाजून चालू ना आंबे कसा पडला डॉक्टरमध्ये. अरे आंब नाही डेवीत, कच्चा असतानाच काढून येतात सगळे. झाडावरती वांदर बिंदर असतील म्हणून पडला. वांदर करा. वांदरांना खायला काय माणसांना खायला आंबा नाही ठेवतो. वांदरांना काय ठेवते. पडला असेल. चल म्हणतेस पडला तर आंबा पडला तर पडला. चल ये माझ्या पाठून ये परत. ए वाकड्या जाता काय बघ. अडव. परत काहीतरी पडला. फणस पडला काय. हा बघ फणस आहे फणस. तू कोण. हा मी पण गुरकीन. हा मी कांद्याच्या बघितली. हा तुला बदलीच नाही. कुठची तू. मी कुठलीतला. कुठलीतला ना. मी इकडचं वांदर हाकलता, तू कुठला हाकलतस. मी तिकडचा. मी तुझ्या बाजूला. तेव्हाच बघलाच नाही मला. पाटलाच्या बागेत काय तू. मावशे एक तुला विचारू. मी आधी विचारू काय. पाटलाले असलं तर गुरकं भेटणार काय. दात पुढे आलेले वगैरे असे ते बांध बिन पसरलं की लावून घ्यायला होतात व्यवस्थित. हा बुलडोजर आहे. असा खणतो. हा. तेव्हा तर वरचा काम चालू केला नाही. हा मिथून पाटील आहे ना. हा. हा आपल्या गावातला मराठी गुरका आहे. मराठी गुरका काय. हा मराठी गुरका आहे. बिना पगाराचा. बिना प्रकाराचा. घरचं पण त्याला देतात रे. गुरका ठेवूच नको. दात तूच जा इकडून मी जा. तुला विचारू मावशे. काय म्हणते. हा एवढा पोट ग का वर आला. काय विचारतं ना. आवतीला इथं विचारू. हा आय हाय आय आय अरे मावशी काय पाचला आहे म्हणून. आय. आहे ना. तरी वाटलाच मला. मग तुला संशय आला का नाही. अरे बापू त्याचा काय झाला माहितीये काय. मी गेला होता डॉक्टरकडे हा. ऑपरेशन करायला. हा गेला. मला काय माहित नाही. मी सांगितलं ऑपरेशन करायचं आहे. आता काय डॉक्टरने माझा मोतीबिंदूचाच ऑपरेशन केला. काय? तर एक दिसायचा पण दिसायचं बंद झाला. आणि आता बघ चष्मा वापरता. डोले तरी कुठले घे ना. डोले काय माझे आज चांगले आहेत. तुला मी चांगला बघताय. बघताय मी तुला. अगं मावशी थांब जरा त्यांना कोणते आहेत चौकशी तरी कर. सांगितला गुरका आहे तर गुरका. अगं नाही, काय त्याचा ते मावशी तुला मथुरे बाजारी जाता येणार नाही. हा रस्ता प्रतिबंध आहे. गुरका ठेवला तर कशाला काय. अगं मावशी तू ह्या रस्त्याने गेलीस तरी हा माझा यमाजी. हा माझा यमाजी. रेडा कुठे आहे त्याचा. आप्पाच्या वाड्यात आहे. अशी आहे ती का? हा तिकडं. हा तिकडं. म्हणून आणलं काय. होय. अच्छा हा माझा पामाजी. पामाजी. हा दररोज वर्षानुवर्ष माझ्याकडे आहे. याला भांडी घासायला ठेवलाय. अरे आमचं पण ते टोप घाल आता जेवणाचा आहे. एकदा ती घालणार काय करणार. कातच तुला कात्याची गरज नाही. दातात पकडलास की असं
आहे ना? खवणी आहे, खवणी. बरोबर खवणी खोबरा पण किसत असेल चांगला. हा. मग आता का नाही आपला आम्ही का नाही जाणार इकडून सांग. मावशी हा कृष्णदेवाचा हुकूम आहे. कृष्णा कृष्णा कोण कृष्णा कृष्णा आता कृष्णा आता काय दाखवते तुला नाही माहित कुठली काय अगं बाबा, मावशी, मी- गोकुळातले कृष्णदेव. गोकुळातले हा त्यांचा इथं काय संबंध. अगं ते माहित नाही काय तुला जगमग जगमग आणि माझ्याकडे बघ अगं, अगं, लका 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 लका, लका. हा, लका लका त्यातलं जाईल बुलबुल. काय? हा. त्याने काय सांगितले तर त्यांचा हुकूम आहे की काय? महाबळेश्वरी बाजारात जायचं नाही. जायचं नाही म्हणतेस. हा आम्हाला तर जायचंय ग. आता काय करू. काय करू तुला काय सांगून समजत नाही मावशी. तुझ्यात कोण शानी बिनी असेल ना तिला पाठव जरा. आणि मी शानी जुनी जाणती मीच आहे. तू हाय पण तुला मला वाटतं हे तुझा आट्टा ढिला झालाय. होणार तुला गण चालला ना गण गण चालला? गण चाललाय. मी मला तो असा म्हणतस मला समजत नाही. हा तो शानी जाणती माझ्या नंतर कोण थांबा. बघ जरा विचार कर कोण अरे, असेल तर. राधे बोल का मावशी तू समोर कोणतरी आलाय तर मला बोलला आता कसा बोलला छाना नाही तू काय बोलला? आता कसा बोलला जा तू विचार जा. ते आपल्याला म्हणतात तरी कोण अगं, आपल्याला म्हणतात तरी कोण तू आम्हाला ओळखलीस काय ना. ओळखली? ए, तुझ्या अंगावर जाऊ नको माझ्या हा? तुझ्या अंगावर जाऊ नकोस थांबूनच विचार. काय ती पिठात पडलेली आहे तिच्या जवळ काय नाही दाबत चिटाकतोय तिच्या मागे. बघ, हा बोलशातला. तू आम्हाला ओळखलीस ना अजिबात नाही. आम्ही कृष्णदेवाची सौंगडी आहे. देवाची सौंगडी. हा तुमच्याकडे काही कायदा आहे का? कायदा पाहिजे. कायदा अरे सुदामा काय रे कांदा आणलाच आहे काय. बटाटा कांदा आहे आहे तुला, कांदा आहे. बीट आली तर तुझ्या मारायला होईल नाही का कांदा बटाटा आहे, चिरताना? बटाटा कांदा हा? आहे. अरे कायदा कांदा नाही कायदा 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 होते कायदा चल मग सांगूया. चल सांग ना सांगूया. सांगूया आता सांगायला जाते कृष्ण देवांचे संगडी उभे आहोत रस्त्यावरी. कृष्ण देवांचे संगडी उभे आहोत रस्त्यावरी. कायदा देव ऐकोनी सांगतो तुला समजावून. black and white